जायचं आहे मयूर रिसॉर्ट फार्म हाऊसवर, कारण तिथे आम्ही आमच्या ऑफिसची छोटीशी मॉन्सून ट्रिप काढलेली आहे. सो आम्ही आता कर्जत स्टेशनला ईस्ट साईडला बाहेर पडून थोडंसं बाहेर चालत येऊन ऑटो पकडणार आहोत. त्याआधी आम्ही थोडंसं फोटो सेशन आणि व्हिडिओज काढलेले आहेत जे आम्ही ब्लॉगसाठी वापरणार आहोत आणि आमच्याकडे एक छोटीशी ट्रिपची आठवण म्हणून ठेवली. सो आता आम्ही हे फोटोज काढलेले आहेत आणि आम्ही आता ऑटोमध्ये बसलो आहे आणि ऑटो थेट आता थांबणार आहे सत्तू वडापावच्या इथे, कारण सगळ्यांना खूप सारी भूक लागलेली आहे. सत्तू वडापावच्या इथे आम्ही आता पोचलेलो आहोत आणि सत्तू वडापाव कसा आहे हे गाईड करणारे कादंबरी, ही आमची कादंबरी जी ॲक्टिंग क्वीन आहे ती अशीच ॲक्टिंग करून दाखवणार आहे आपल्याला की कसा आहे सत्तू वडापाव. सो आता आम्ही आतमध्ये गेलेलो आहोत आणि बघतोय की जागा आहे का बसायला की उभं राहूनच खायचं. सो मध्ये त्यांचं एक छोटूसं शॉप दिसतंय. सो आम्ही आता तिथे जातोय. बरेच लोक बोलतात की हा सत्तू वडापाव कर्जतला खूप सारा फेमस आहे, खूप लांबून लांबून लोक इकडे खायला येतात. सो आपणही टेस्ट करूया सत्तू वडापाव कसा लागतो. दिसायला ते सुंदर खुशखुशीत कुरकुरीत दिसतात. त्या कादंबरीच्या तोंडाला तर पाणी येतंय. आमच्यासमोर आमच्या प्लेट्स आलेल्या आहेत वडापावच्या. बघून तर खूप सारी भूक लागलेली आहे आणि टेस्ट बघूयात कसा आहे. आदेश सांगतोय की टेस्ट खूप सुंदर आहे, एकदम सुंदर आहे टेस्ट. सो आता सगळे खात आहेत वडापाव. सो आता आमचा मिसळ खायला जायचा प्लॅन आहे. तर आम्ही ठरवलं नाही आहे कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन थांबून मिसळ खायचं, कारण की ह्या टायमाला मिसळ मिळणं मुश्किल आहे, कारण दुपारचे 3 वाजलेले आहेत. तर आता आम्ही वेलकम मिसळ रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो आहोत. इथे आम्हाला मिसळ मिळणार आहे ह्याची आम्हाला आशा आहे. मिसळ मिळालेली आहे आणि आम्ही आता ती फस्त करून कोल्ड्रिंकही फस्त करणार आहोत. आता आमच्यातली काही पब्लिक ही ऑन द वे येणार होती. तर ऑन द वे असताना त्यांनी मॅकडीजमध्ये थांबून चांगला टाईम स्पेंड केलेला दिसतो, जे आम्हाला त्यांनी फोटोज पाठवलेले. सो आम्ही एकमेकांशी कनेक्टेड होते. ट्रॅव्हलिंग जरी वेगवेगळे करत असलो तरी एकमेकांशी कनेक्टेड होतो. बोल आता. आम्ही इथे जेवायला थांबलेलो, मस्त होतं जेवण. मिसळ पाव खाल्लाय, कोको कोला पिला आणि आम्ही तर इडली वडा खाल्लाय आणि मिसळ पाव खाल्लाय, कारण की आधी एक वडापाव खाल्लेला. अजून काय तरी होती पोटात जागा. आणि अजून पण काही लोक थांबलेले आहेत काहीतरी शोधत. दिसतात की नाही माहीत नाही, कोल्ड्रिंक शोधत आहेत. चल आपण पण जाऊन येऊ, सांगू त्यांना आपल्याला कोणते कोल्ड्रिंक्स लागतात. बरं लिटर कितीला आहे? 40 रुपयाला आहे थम्सअप. किती? 815 प्लस 455. ₹15 डिस्काउंट भेटलेला आहे. अशा प्रकारे थँक्यू सो मच. इथे अशा प्रकारे एवढ्या बॉटल घेऊन ₹15चा डिस्काउंट मिळाला आहे सक्सेसफुली. आता तुम्हाला वाटतं नाही आहे खरे काका चांगले आम्हाला हर एक स्पॉटवर थांबवत आले. हर एक स्पॉटवर थांबवत आले. एकदम कम्फर्ट झोननुसार आमच्या पद्धतीने काही चिडचिड केली नाही, काय नाही चांगले. आल्यानंतर गाडीचा नंबर बघा. आम्ही नंबर पाठवतो यूट्यूबला. नंबर शेअर करतो काकांना. आम्ही आता जातो आमच्या गावात. फायनली आता आमचं सगळं खाऊन झालेलं आहे. आम्ही थेट आता फार्म हाऊसवरच थांबणार आहोत. जाताना ज्या ऑटोतनं दिसत आहेत, जे हिरवगार डोंगर झालेले आहेत, सुंदर असं वातावरण झालेलं आहे. पाऊस पडतोच आहे, अधूनमधून येतोच आहे, पण जे वातावरण जे झालं आहे, जसं निसर्गाने हिरवा शालूच पांघरलेला आहे. म्हणून पावसात फिरण्याची मजाच वेगळी आहे. आणि मॉन्सूनमध्ये ऑफिसची ट्रिप काढल्यामुळे आणखीनच ती मजा अनुभवायला मिळते. आता फायनली आम्ही डायनिंग रूमच्या इकडे पोचलेलो आहे फार्म हाऊसमध्ये. तिथे आपण जेवून नाश्ता वगैरे करू शकतो. त्याच्यासमोरच एक स्विमिंग पूल आहे. हा स्विमिंग पूल हा कॉमन आहे आणि त्याचा आवाज येतो. त्याच्या आजूबाजूला सुंदर अशी नदी आहे. तुम्ही आजूबाजूचा परिसर अनुभवू शकता. त्याच्या आजूबाजूला खेळायलाही जातात. आणि आता आम्ही वेगवेगळ्या बसलेलो तर आम्हाला
ओके फाइन। नॉन वेज खा रही है वो। अरे मैं उधर ही था, 5 मिनट डिस्टेंस में था। हाँ तो 5 मिनट बहुत हो गया, ट्रेन जाता है, ट्रेन नहीं रुकता। बोल जल्दी बोल। क्या बोल रहे का बहन, दूसरा ट्रेन में आ। फायनली आता आम्हाला आमचे रूम मिळालेले आहेत आणि हा रूमकडे जाणारा रस्ता आहे आणि आजूबाजूचं वातावरण सुद्धा निसर्गरम्यमय आहे, जिथे मान्सून असल्यामुळे आपण त्याचा आस्वाद चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. हे आमचे कॉटेज आहे आणि कॉटेजच्या आतमध्येही 6 जण झोपू शकतात अशी सुंदर अशी स्पेस आहे. आता आम्ही पूलमध्ये जायला रेडी होतो आणि पूलमध्ये जाण्याआधी स्किन केअरसाठी जी रेमेडी असते ते आम्ही करतोय. ये सब पूल में जाने के पहले के नखरे जो लड़कियां करती हैं. देखा 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 देखा, ओ माय गॉड, एक्टिंग तो देखो पूजा का, इधर तो दिखा थोड़ा क्यूटी पाय. गोळी झाली जरा. फायनली आता आम्ही पूलमध्ये जायला रेडी झालेलो आहोत. ह्या मॅडमची तयारी आधी झालेली आहे, पण माझी तयारी थोडीशी बाकी होती म्हणून ह्या मॅडमला मी थांबून घेतली. थांबले तर काय करायचं, नेहमीप्रमाणे फोन हातात घेऊन नोटंकी करत छान असे क्यूट असे एक्सप्रेशन देत व्हिडिओज काही कलेक्ट केलेले आहेत. मला विचारणारी ही मुलगी मला काय विचारते, लिपस्टिक लावून पाण्यात कोण जातं, ही काय करते, ही काय करते, पूजा काय करतेस, पूजा काय करतेस, आणि मला विचारते लिपस्टिक लावून पाण्यात कोण जातं. आर यू सिरियस गाईज. आता कादंबरी माझ्यावर चिडली होती, कारण सध्याचा खूपमध्ये रिपोर्ट केलेले होते, पण तरीही तिला थांबवून ठेवलेलं होतं. सगळे गेले, तिथे कोणतरी दिसतंय, सगळे जण गेले पूलमध्ये, पण हिने मला एकटीने थांबवून ठेवलंय. पूलमध्ये जाण्याआधी चहाचा घोट घेतलाच पाहिजे. चहाचा एक्सपिरियन्स सांगताना अच्छा, कॉफीचं पॅकेट बनवून झालं, जाऊ द्या ना, मी चायच घेते. आळशी बाई. आता वरती बघाल तर वानर आहे. सटमध्ये तुम्हाला वानर हे भरपूर सारे बघायला मिळू शकतात, कारण निसर्गाची सुंदरता ही तेवढीच असते, त्यामुळे वानरही असू शकतात. पूलमध्ये जाण्याआधीचा सीन, सगळेजण पूलमध्ये उतरले होते आणि पूलमध्ये पूलवाले गेम खेळत होते. आम्ही 4 जण हे बाहेर बसून ह्या लोकांची मजा घेत होतो. ह्यांचे जे थ्रोईंगचे बॉल जे होते त्याच्यावर पॉईंटवर ह्या लोकांचे होणारे भांडण, बॉल गेलाय म्हणून पाण्यात तो कलेक्ट करणं ह्याची गंमतच वेगळी असते. थ्रोईंग बॉलमध्ये ह्या लोकांना खूप मजा आली, खूप एन्जॉय ह्या लोकांनी केलं. त्याच्या काही आठवणी आहेत आणि हा आमचा उलटा मासा जो नेहमी उलटाच पळत असतो, उलटाच घेत असतो, आणि ह्या लोकांनी छान अशी मेमरीज कलेक्ट केलेली आहे. आणि त्याआधी एक रेस तर झालीच पाहिजे पूलमध्ये. पूलमध्ये सर्वांचे हे शेवटचे एकत्र होतो आणि पूलची मजा इथे संपलेली आहे. संध्याकाळची वेळ होती आणि सगळेजण नाचत होते, गात होते, पित होते, एन्जॉय करत होते, आपल्या आपल्या मूडमध्ये होते. त्याचमध्ये कादंबरीने एक सुंदर अशी अनाऊन्समेंट माईकवर जाऊन सर्वांसमोर केली. ती माझ्या सिनियर्ससाठी होती. सिनियर्सने सध्या आमच्या जॉब सोडलेले आहेत आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊ आणि त्यांच्यासाठी ही अविस्मरणीय भेट असावी, यासाठी तिने स्वतः त्यांचे सेल्फ इलस्ट्रेशन्स करून त्यांना एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे. सर्वांचा एन्जॉय चालूच होता. त्यामध्ये आमच्या ऑफिसमधला एक उत्कर्ष जो कॉपीरायटर आहे, त्याने समोर जाऊन माईक घेऊन एक छान अशी 1-2 अशी गाणी गायली आणि सगळा माहोल वेगळाच करून टाकला. सगळी पब्लिक जी नॉर्मली बसलेली होती ती उठली, नाचायला लागली. चला तर मग आपण त्याचा परफॉर्मन्स बघूया आणि त्याच्या तालावर नाचलेली पब्लिकही सुद्धा बघूया. खूप सारी एन्जॉयमेंट त्या रात्रीत आम्हाला मिळाली.
स्मोकिंग निकले रे धुआं सीने में जलती है अरमानों की अर्थी अरे व्हाट टू टेल यू डार्लिंग क्या हुआ हमने देखे जन्नत के बस्ती में मिल जाए आमच्या ऑफिसमधल्या 2 क्रेझी बॉईजने खूप सारी क्रेझीच गाणी गाऊन फुल माहोल क्रेझी करून टाकलेला आणि आम्ही असे क्रेझी होऊन नाचत होतो. जी अननोन पब्लिक होती त्यांनी पण खूप सारी मजा घेतली आणि ती रात्र जी आमच्या ऑफिस टीमसोबतची होती ती आम्ही कधीच विसरू शकत नाही. खूप सारी मेमरीज आम्ही त्या दिवशी कलेक्ट केली आणि खूप सारी मजा केली. पण शेवटी ह्यांचा टायमिंग होता 10 वाजता हे बंद करणार होते. पण त्या रात्री हळूहळू लिटरली 11 वाजवले 11 वाजवले संपवायला आणि सगळ्यांची गाणी वगैरे गाऊन खूप साऱ्या टीमने नंतर येऊन समोर गाणी पण गाऊन गाणी वगैरे गाऊन झाल्यानंतर आम्ही उडती गाणी लावली की एंड असा गोड आणि असा धमाल फुल एनर्जी नाचून वगैरे हे केला पाहिजे. त्या हिशोबाने आमची प्रत्येकजण जाऊन ही गाणी लाव ती गाणी लाव सांगत होतो. चला तर मग उडत्या उडत्या गाण्यावरचे डान्सही बघूयात आणि थोडीशी मजाही घेऊयात. अशा प्रकारे आम्ही खूप सारा एन्जॉय केला आणि आता एन्जॉय करून आम्ही आता रात्रीचं जेवण करून झोपायला लागलो. आणि झोपायला जाण्याआधी एक गोड असा स्वीट असा तिखटाचा दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग होतच आम्ही सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्ट होऊन काही जण लवकर निघणार होते तर त्याच्या आधी आम्ही एक फोटो घेतला आणि फोटो घेऊन बाकीचे लोक हे रिव्हर राफ्टिंगला जाणार होते तर आपण फोटोज आणि सेल्फीज वगैरे खूप सारे काढलेले आहेत. सेल्फीचा वगैरे आनंद घेऊन सगळ्यांना ताटा पाहिला आहे. लास्टचा फायनली केलेला आहे आणि अर्धे जण हे रिव्हर राफ्टिंगला निघून गेले आणि रिव्हर राफ्टिंगला जाऊन त्यांनी काय काय मजा केली किंवा काय रिव्हर राफ्टिंगला जाण्याआधीची खुशी ती सगळी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू शकतो. तर मंडळी हे रिव्हर राफ्टिंगच्या स्पॉटवर ऑलमोस्ट पोचलेले आहेत. Team, are you ready? चलो फॉरवर्ड करो. फॉरवर्ड टीम, ऑल फॉरवर्ड. तर मंडळी रिव्हर राफ्टिंगला सुरुवात झालेली आहे. रिव्हर राफ्टिंगमध्ये मध्येच फास्ट करायला सांगतात, जिथे पाण्याचा फ्लो आहे तिथे स्टॉप करायला सांगतात. अशा प्रकारे रिव्हर राफ्टिंग होत असतं. रिव्हर राफ्टिंग होताच एका पॉईंटला जाऊन हे लोक ती बोट थांबवतात आणि लोकांना उड्या मारायला सांगतात आणि त्याच्या पाण्यात फुल मजा घ्यायला सांगतात. तर आता हे उड्या मारल्या ह्या लोकांनी आणि फुल मजा घेतात पाण्याची. खूप सारी एन्जॉय करताना दिसतात हे लोक आणि ह्यांच्या सपोर्टला बाजूला सेफ्टी बोट्स पण आहेत
की कोणाला काय हानी होऊ नये वगैरे, म्हणून फुल सेफ्टीने ही रिव्हर राफ्टिंग केली जाते. हे लोक परत बॅकवर्ड जाऊन परत फॉरवर्ड होत आहेत आणि आता हे पाण्याचा फ्लो कमी आहे तर फॉरवर्ड करायला सांगतात आणि जिथे जास्त लाटा वगैरे येतात तिथेच ते लोक स्टॉप करायला सांगतात. तर मंडळी, तुम्हालाही असे ॲडव्हेंचर राईड्स एक्सप्लोअर करायचे असेल तर कर्जत येथे असलेलं मयूर रिसॉर्ट फार्म हाऊसला भेट द्या आणि तिथे इन्क्वायरी करून ह्या ॲडव्हेंचर राईडचा एक्सपिरियन्स घ्या. आणि तुम्ही कधी येत आहेत आणि बुक करतायत तुमचे ॲडव्हेंचर राईड्स, सो प्लीज डू विजिट. तुम्हाला ही जागा आवडली असेल आणि ही जागा एक्सप्लोअर करायची असेल तर प्लीज ह्या जागेला भेट द्या आणि तुमचा एक्सपिरियन्स आमच्यासोबत नक्की शेअर करा कमेंटवर. रिव्हर राफ्टिंग इथे पूर्णपणे झालेली आहे. आता पुन्हा या रिसॉर्टमध्ये आल्यानंतर आमच्यामध्ये लोकजणी गेल्या नव्हत्या, त्यांना सांगत एन्जॉय करत आम्ही खूप सारा एन्जॉय केला, तुम्ही हे सगळं मिस केलं, तुम्ही यायला पाहिजे होतं. पण हे सगळे ओले असल्यामुळे त्यांचा उत्साह जास्त होता म्हणून ह्यांनी परत पूलमध्ये एन्जॉय केला. आता आम्ही परतीच्या वाटेवर निघालेलो आहोत. कर्जत रिसॉर्टमधनं आम्ही आता टाटा बाय बाय केलेले आहेत. खूप साऱ्या आठवणी इथून घेऊन जातोय. खूप सारा एन्जॉय आम्ही इथे केला. आता आम्ही इथून निघालेलो आहोत. कर्जतवरनं मुंबईला जायला आम्हाला 1.5-2 तास गेले. अटल सेतू ब्रिजमुळे आमचा खूप वेळ वाचला, 1 तासाचा वेळ वाचला. जवळजवळ आम्ही 20 मिनिटात डायरेक्ट CBDवरनं वडाळ्याला पोचलो. तर आम्ही आता सर्वांना टाटा बाय बाय केले, कारण की आता ऑलमोस्ट आम्ही वडाळ्याला पोचत आलेलो आहोत आणि सगळे एक पूर्ण उतरणार आहोत. आधी वडाळ्याला उत्कर्षला उतरून आम्ही असेच थेट बांद्राला जाणार आहोत. बांद्राला आदित्य आम्हाला ड्रॉप करून आदित्य घरी जाणार आहे आणि शाश्वती ऑटो पकडून खारला जाणार आहे आणि मीही ऑटो पकडून बांद्रा स्टेशनला जाऊन विरारसाठी गाडी पकडणार आहे, कारण मला डहाणूला जायचं आहे. तर मंडळी मी आता विरार स्टेशनला पोहोचलेली. विरारला 3 नंबर प्लॅटफॉर्मवर मी डहाणूसाठी लागलेली गाडी पकडणार आहे. 3:05ची ट्रेन पकडलेली आहे. गर्दी नव्हती एवढी बसायला मिळालं. सो आता मी 1 तासात घरी पोचेल. सो तुम्ही कंटिन्यू करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये कुठे जातो फिरायला ते तुम्हाला लवकरच लोकेशन कळेल. 1 तासात मी घरी पोचते. नवीन पिकनिक आमची लवकरच होणार आहे बदलापूरला. तोही ब्लॉग मी असाच करून टाकणार आहे, तोही तुम्ही बघा आणि त्या रिसॉर्टबद्दलही तुम्हाला चांगलीच माहिती मिळेल की कसं आहे रिसॉर्ट. तुम्हाला जर विजिट करायचं असेल मान्सूनमध्ये. टाटा बाय बाय, भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.